सह्याद्रीच्या कुशीत हिरवगार डोंगरांच्या सानिध्यात आणि निसर्गाच्या अगदी जवळ वसलेलं एक सुंदर गाव म्हणजेच कांदोशी. तर आपली ही सुंदर सफर सुरू होते चिपळूणपासून आणि कांदोशीकडे जातानाचे हे निसर्गरम्य रस्ते, आजूबाजूला पसरलेली हिरवाई आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगा आपल्या या सफरची ओढ आणखी वाढवतात. शहरापासून दूर पण निसर्गाच्या प्रत्येक रूपाशी जोडलेलं, इथली सकाळ सुरू होते ती पक्ष्यांच्या किलबिलाटाने, डोंगरावरून येणाऱ्या गार वाऱ्याने आणि पावसाळा आला की ह्याच हिरवगार सह्याद्रीला आणखी एक सुंदर रूप मिळतं. डोंगरांवरून वाहणारे छोटे छोटे धबधबे, रस्त्याच्या कडेला उगवलेली हिरवळ आणि याच निसर्गामध्ये कोसळणारा निरबजी धबधबा. पण कांदोशीची ओळख फक्त निसर्गापुरती मर्यादित नाही, तर इथली माणसं, इथली संस्कृती, इथली श्रद्धा आणि आता हळूहळू पर्यटन स्थळ म्हणून होत असलेला विकास, या सगळ्यामुळे कांदोशीची एक नवीन ओळख तयार होत आहे. आणि आज आपण याच सुंदर कांदोशी गावाची सफर करणार आहोत, निसर्गापासून धबधब्यापर्यंत, देवस्थानपासून गावातील माणसांपर्यंत. चला तर मग करूया कांदोशीची एक सुंदर सफर. तर नमस्कार मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये आपण फक्त गाव फिरणार नाहीये, तर या गावाची खरी ओळख जाणून घेणार आहोत. इथला निसर्ग पाहणार आहोत, निरबजी धबधबा अनुभवणार आहोत, रामवर्धन देवीचं दर्शन घेणार आहोत आणि गावातल्या माणसांशी गप्पाही मारणार आहोत. आणि विशेष म्हणजे कांदोशी आता हळूहळू पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे. म्हणजेच आजचं शांत निसर्गरम्य कांदोशी उद्याच्या काळात एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणून आपल्या समोर येताना दिसणार आहे. तर चला सुरू करूया कांदोशीची ही सुंदर सफर. कांदोशीमध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी मनाला भुरळ घालतो तो इथला निसर्ग, सह्याद्रीच्या डोंगर रांगा, त्यावर पसरलेली हिरवीगार चादर आणि त्या डोंगरांच्या कुशीत विसावलेलं हे गाव. मी जर कांदोशीचा निसर्ग 5-6 टप्प्यांमध्ये सांगायचं म्हटलं तर पहिला टप्पा आहे हे हिरवगार डोंगर, दुसरा आहे पावसाळ्यात जिवंत होणारे ओढे आणि छोटे छोटे पाण्याचे प्रवाह, तिसरा आहे गावाभोवतीची शेती आणि हिरवळ, तसंच चौथा मी म्हणायचं म्हटलं तर झाडाझुडपांमधून जाणाऱ्या सुंदर वाटा, पाचवा आहे धग धुकं आणि सह्याद्रीचं बदलतं जाणारं रूप आणि सहावा आहे या सगळ्याला एका सुंदर अनुभवात बदलणारा निरबजी धबधबा. इथला निसर्ग फक्त पाहायचा नाही, तो अनुभवायचा आहे. आता आपण कांदोशीच्या या निसर्गरम्य प्रवासात येतोय एका अशा ठिकाणी जिथे पावसाळ्यात सह्याद्रीचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं, आणि हा आहे निरबजी धबधबा. पावसाळ्यात इथं आलं की निसर्गाचं खरं रूप अनुभवायला मिळतं. डोंगरातून वाहत येणारं पाणी, खडकांवरून खाली कोसळणारा हा धबधबा, आजूबाजूला पसरलेली हिरवळ आणि कानावर पडणारा फक्त पाण्याचा आवाज. खरंच हा अनुभव शब्दात सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवण्यात जास्त मजा आहे. निरबजी धबधब्याची खासियत म्हणजे तो फक्त एक धबधबा नाही, त्याच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसरच निसर्गाचा एक सुंदर भाग आहे. पावसाळ्यात डोंगरांच्या अंगावरून वाहणारे छोटे छोटे झरे, ओलसर झालेले खडक, हिरवीगार झाडं, धुक्याने झाकलेले डोंगर आणि मधूनच ऐकू येणारा पक्ष्यांचा आवाज, या सगळ्यामुळे इथला अनुभव आणखी खास बनतो. कधी पाण्याचा प्रवाह शांत वाटतो तर कधी पावसामुळे त्याचं रुद्र रूप होतं, आणि म्हणूनच प्रत्येक पावसाळ्यात हा परिसर आपल्या निसर्गाचं एक वेगळंच रूप दाखवतो. पण मंडळी, निसर्ग जितका सुंदर आहे तितकाच तो शक्तिशालीही आहे. विशेषतः पावसाळ्यात धबधब्याजवळ पाण्याचा प्रवाह अचानक वाढू शकतो, त्यामुळे धोकादायक ठिकाणं जाणं टाळा, कचरा करू नका आणि हा सुंदर निसर्ग जसा आहे तसाच जपण्याचा प्रयत्न करा. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे कांदोशी गाव आता हळूहळू पर्यटनाच्या नकाशावर आपली ओळख निर्माण करत आहे. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात, गावातील छोट्या व्यवसायांना चालना मिळू शकते आणि कांदोशीची ओळख आणखी मोठ्या स्तरावर पोहोचू शकते. मात्र विकासासोबत निसर्गाचं संवर्धनही तितकंच महत्वाचं आहे, कारण कांदोशीची खरी ताकदच आहे हा निसर्ग. कांदोशीचा प्रवास फक्त निसर्गापुरतं मर्यादित नाही, तर या गावाच्या जीवनात श्रद्धेलाही तितकंच महत्व आहे, आणि त्या श्रद्धेचं एक सुंदर स्थान म्हणजे रामवर्धनी देवीचं मंदिर.
तर मंडळी आता आपण जाऊया इथल्या रामवरदायिनी मंदिरमध्ये. इकडे बघूया कसं वातावरण आहे. तर चला. मंदिरात प्रवेश करताच सर्वात आधी नंदी बैलाचं दर्शन होतं आणि पुढे गेल्यावर रामवरदायिनी, जानाई आणि मानाई देवीचं सुंदर दर्शन घडतं. मंदिराच्या उजव्या बाजूला गणेश बाप्पाची मूर्ती आणि महादेवांची शिवपिंड आहे, तर दुसऱ्या बाजूला महाकाली, वाघजाई देवी आणि 7 आसरा देवीचं दर्शन होतं. या मंदिराची आणखी एक खास गोष्ट म्हणजे मंदिराच्या बाहेर असलेलं गोमुख. या गोमुखातून वाहणारं पाणी आणि मंदिराचा शांत परिसर या ठिकाणाच्या वातावरणाला एक वेगळीच पवित्रता देतात. या परिसरात कालभैरवाचे मंदिर आहे आणि मंदिराची दीपमाळी खूप सुंदर आहे. जर तुम्ही कांदोशीला आलात तर निसर्गासोबतच या मंदिराला भेट देऊन इथलं हे शांत आणि प्रसन्न वातावरण नक्की अनुभवायला हवं. आमचं रामेश सिद्ध आहे. तरी तुम्ही हनुमान मातेच्या गुढीचं मंदिर आहे. 3 खानात त्याच्यात त्याला पाणी हे केवढ्याचं पण आहे. त्याचे बसलात केवढा आहे. ऐका रोज आला आमचा तो प्रश्न भेटं आणि आम्हाला 3 तास चालू असतं. त्याच्यात नागरिक आहे. हे आमच्या 2017 मध्ये देवाचं यजवलं तेव्हा ही हॉकी होती. ती काढून आम्ही मग लॉन वगैरे झाडं वगैरे फुलझाडं वगैरे लावून घेतात. आणि इथे इकडे योजना काय दिली तिकडे भैरीचं मंदिर आहे. हे रामवरदायिनी तिकडे वरती हनुमानचं मंदिर. आमचं होम तिथं नसतो. तिथं वरती होळी सिनेमावर तिथं होम आमचं. इथं आमची सकाळची 6 वाजता पाचशे देवामध्ये मंदिरात सजवतो आम्ही. सकाळी 5 मिरवणी सोडून अंबाच्या कडाने गोल फिरून 5 गौऱ्या मग बाकी नाचणं वगैरे सगळं होतं. त्याची मग आमचे 500 स्थानावर यायचे. आम्ही स्थानावर आल्यानंतर सकाळी नाश्ता होतो आणि नंतर मग संध्याकाळी 3च्या नंतर आमच्या वट्यापेट्या सर्व गाववाल्यांच्या भरून आणि मग दुसऱ्या दिवशी तांदूळ होती त्यांना सगळं गावात आमची पालखी फिरते. तिसऱ्या दिवशी सुतारवाडीवर जाते. सुतारवाडीवरून आली की परत चौथ्या दिवशी ह्याच्या आपल्या धनगरवाडीवर जातो. धनगरवाडीवरून आली की आमचा देव विसावा परत स्थानावर जातो. स्थानावरून मग परत आम्ही संध्याकाळी 5 वाजता देवाचं विसर्जन रुपी वगैरे सगळं नाग दागिनं सगळं हिसाब सगळं असं मंदिरात सगळे चतुर्सीमा गाव लोक असतात. मुंबईकर गावकरी सगळं आणि मग तो आमचा देव तिथे जाऊन मी चलतो. पालखीचा शिंगा केलं लोकांना काम वगैरे करायला दिलं. त्याच्यानंतर लोकांनी असं त्या राजाला म्हणजे त्याला राजा म्हणलं असं आहे ते. म्हणजे एका स्टोरीच आहे. स्टोरी आहे. स्टोरी इथे पण तसंच आहे बघ. इथे क्लिअर आहे. बरोबर. अरे पांडव काळात आणलेलं आहे ते. म्हणजे ते हे आता एवढा दगड सुद्धा आणताना सुद्धा एवढं पूर्वजांना आणला असेल कसा. हे आमच्या मंदिराला खांब पण असं होतं पूर्वीचं. म्हणजे असं आहे बघा असं एक 5 फुटाचं 6 फुटाचा दगड होता मंदिराला जुना. हे मंदिर फक्त धार्मिक ठिकाण नाही तर कांदोशी गावाची श्रद्धा, परंपरा आणि संस्कृतीशी जोडलेलं एक महत्त्वाचं स्थान आहे. जर तुम्ही कांदोशीला आलात तर निसर्गासोबतच या मंदिराला भेट देऊन इथलं हे शांत आणि प्रसन्न वातावरण नक्की अनुभवायला हवं. तर मंडळी आपलं मंदिराचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आता आपण गावात फेरफटका मारूया तर आणि गाव पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया.
आता कांदोशीची आणखी एक खास ओळख जाणून घेऊया. कांदोशी गावाची रचना मुख्य 3 वाड्यांमध्ये पाहायला मिळते. धनगरवाडी, सुतारवाडी आणि गावठाण. या तिन्ही वाड्या म्हणजे कांदोशीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक वाडीची स्वतःची एक ओळख, स्वतःची आठवण आणि इथल्या माणसांचं एकमेकांशी जोडलेलं नातं. धनगरवाडा असो, सुतारवाडी असो किंवा गावठाण, नावे वेगळी असली तरी या सगळ्यांना जोडणारी गोष्ट एकच, म्हणजेच कांदोशी. एखाद्या गावाची खरी ओळख त्याच्या इमारतींमध्ये नसते, ती असते इथल्या माणसांमध्ये. कांदोशीमध्येही प्रत्येक माणसाची स्वतःची एक गोष्ट आहे. कोणी शेती करतंय, कोणी व्यवसाय सांभाळतंय, कोणी शहरात कामासाठी गेलंय, पण गावाशी असलेलं नातं अजूनही तितकंच घट्ट आहे. गावातल्या रस्त्यांवरून फिरताना एखादी ओळखीची व्यक्ती भेटते, 2 मिनिटं गप्पा होतात आणि त्या 2 मिनिटांच्या गप्पांमध्येच गाव पण जाणवतं. मित्रांनो, आज कांदोशीमध्ये फिरताना एक गोष्ट जाणवली. आपण शहरात राहून सतत कुठेतरी धावत असतो, वेळेच्या मागे, कामाच्या मागे, पैशाच्या मागे, पण इथे आल्यावर जाणवतं आयुष्यातल्या काही सुंदर गोष्टी अगदी साध्या असतात. डोंगराकडे शांतपणे पाहणं, धबधब्याचा आवाज ऐकणं, पावसात गावच्या रस्त्यांवरून चालणं, गावातल्या माणसांशी निवांत गप्पा मारणं आणि मंदिरात काही क्षण शांत बसणं. कांदोशीचा निसर्ग, इथले 3 वाड्या, इथली माणसं, इथली श्रद्धा आणि आता सुरू होत असलेला पर्यटनाचा नवा प्रवास, या सगळ्यामुळे कांदोशी फक्त एक गाव राहत नाही, तर तो एक अनुभव बनतो. कदाचित यालाच गावाचं खरं सौंदर्य म्हणायचं. तर मंडळी, कांदोशीची ही सफर आता संपत आली आहे, पण या गावाने दिलेला अनुभव नक्कीच लक्षात राहणार आहे. सह्याद्रीचा निसर्ग, पावसाळ्यात जिवंत होणारा निरपजी धबधबा, रामवारदायनी देवीवरील श्रद्धा, धनगरवाडी, सुतारवाडी आणि गावठाण, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथल्या माणसांचं आपलेपण. आणि आता पर्यटनाच्या माध्यमातून कांदोशीची एक नवीन ओळख तयार होत आहे. उद्या इथे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज येतील, पर्यटकांची संख्या वाढेल, गावाचा विकास होईल, पण या सगळ्यासोबत कांदोशीची निसर्ग आणि गाव पण असंच जपलं गेलं तर हीच या गावाची सर्वात मोठी जमेची बाजू असेल. हीच आहे कांदोशीची खरी ओळख. तर मंडळी, कांदोशीचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला कांदोशीमधलं कोणतं ठिकाण सर्वात जास्त आवडलं? निरपजी धबधबा, रामवारदायनी देवीचं मंदिर की सह्याद्रीच्या कुशीतला हा सुंदर निसर्ग? आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्लॉग तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच आपल्या गावांची, आपल्या मातीची, आपल्या संस्कृतीची आणि आपल्या माणसांची ओळख करून देण्यासाठी पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.